एक वर्ष सोनं खरेदी करू नका असं मी नाही तर थेट आपल्या पंतप्रधानांनी आवाहन केलंय। साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। आणि हो, फक्त सोनच नाही तर पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल याचाही कमी वापर करा असं मोदी म्हणालेले आहेत। हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। पण अचानक असं आवाहन का करण्यात आलं? देशावर नेमकं कोणतं संकट आहे आणि याचा थेट संबंध तुमच्या खिशाशी कसा आहे? चला समजून घेऊया। तेलंगणातील सिकंदराबाद इथे झालेल्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना परकीय चलन वाचवण्याचं आवाहन केलंय। मोदी म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून जगभरात युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेला तणाव, त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होतोय। आता तुम्ही म्हणाल, युद्ध तिकडे सुरू आहे, मग भारताला त्याचा काय संबंध? तर संबंध थेट आपल्या रोजच्या जीवनाशी आहे। कारण भारत अनेक गोष्टींसाठी इतर देशांवर अवलंबून आहे, विशेषतः पेट्रोल, डिझेल, गॅस, खतं आणि खाद्यतेल। भारताकडे तेलाच्या मोठ्या विहिरी नाहीयेत, त्यामुळे देशाला मोठ्या प्रमाणात कच्चं तेल आयात करावं लागतं। आणि जेव्हा जगात युद्ध होतं तेव्हा कच्च्या तेलाचे दर हे वाढतात। तेल महागलं की पेट्रोल महाग, डिझेल महाग, वाहतूक महाग आणि मग प्रत्येक वस्तू महाग। म्हणजेच युद्धाचा फटका हा थेट सामान्य माणसाला बसतो। मोदी म्हणाले की सरकार नागरिकांवर भार पडू नये म्हणून प्रयत्न करतंय, पण फक्त सरकारनंच नाही तर नागरिकांनी देखील काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे। ते म्हणाले की फक्त युद्धच नाही तर जागतिक पुरवठा साखळीवर देखील मोठं संकट आलेलं आहे आणि त्यामुळे कितीही उपाय केले तरी महागाईची समस्या वाढते। म्हणूनच त्यांनी काही उपाय सुचवलेत, जसं की पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, मेट्रोचा वापर करा, कारपूल करा, रेल्वेनं सामान पाठवा, इलेक्ट्रिक वाहनं वापरा। इतकंच नाही तर कोरोनाच्या काळात जसं वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन मीटिंग सुरू झाल्या तसाच पर्याय पुन्हा वापरण्याचंही मोदींनी सांगितलंय। कारण जितका कमी प्रवास तितकं कमी इंधन। यानंतर मोदींनी खाद्यतेलाबद्दलही मोठं वक्तव्य केलंय। ते म्हणाले की भारतात मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात केलं जातं, त्यासाठी परकीय चलन खर्च होतं। म्हणून प्रत्येक घरानं तेलाचा वापर कमी केला तर त्याचा फायदा देशालाही होईल आणि आरोग्यालाही। पण सर्वात जास्त चर्चा झाली ती सोन्याबद्दलच्या वक्तव्याची। मोदी म्हणालेत की देशहितासाठी एक वर्ष सोन्याची खरेदी टाळा। आता प्रश्न असा आहे की सोनं खरेदी न करण्याचं आवाहन का? तर भारत जगातील सर्वात मोठ्या सोनं खरेदी करणाऱ्या देशांपैकी एक आहे। भारत मोठ्या प्रमाणात सोनं आयात करतो आणि त्यासाठी डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात, म्हणजेच भारताचं परकीय चलन खर्च होतं। आता जर देशात सोन्याची खरेदी कमी झाली तर परकीय चलनाची बचत होऊ शकते। मोदींनी जुन्या काळाचाही उल्लेख केलाय। ते म्हणालेत की एक काळ असा होता जेव्हा लोक देशासाठी सोन्याचं दान करत होते। आता दान करण्याची गरज नाहीये, पण काही काळ सोनं खरेदी टाळणं ही सुद्धा देशभक्तीच आहे। देशासाठी फक्त मरणं म्हणजे देशभक्ती नसते, तर देशासाठी जगणं आणि कर्तव्य पार पाडणं ही सुद्धा देशभक्ती असते असं मोदी म्हटले। दरम्यान सोन्याचे भावही सध्या विक्रमी पातळीवर पोहोचलेले आहेत। यामागे मोठं कारण म्हणजे जागतिक अस्थिरता। जेव्हा जगात युद्ध किंवा आर्थिक संकट निर्माण होतं तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यात गुंतवणूक करतात, कारण सोनं ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते। त्यामुळे सोन्याची मागणी वाढते आणि भावही वाढतात। याशिवाय चीन, भारत, तुर्की आणि पोलंड यासारख्या देशांच्या मध्यवर्ती बँका देखील मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतायत। डॉलरवरील अवलंबित्व कमी करून अनेक देश आता सोन्याकडे वळताना दिसतायत आणि त्यामुळेच सोन्याचे दर हे सतत वाढताना दिसतायत। आता मोदींचं हे आवाहन तुम्हाला कितपत योग्य वाटतं? खरंच लोकांनी काही काळ सोन्याची खरेदी आणि इंधनाचा वापर कमी करायला हवा का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।